श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नक्की कसा ठरणार? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाची नवी सुरुवात होईल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य यश मिळेल का? या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता कमी होईल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील. रखडलेली कामे हळूहळू पूर्णत्वाकडे जातील. या आठवड्यात घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल वरिष्ठ तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती घेतील. कुटुंबियांचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे कठीण प्रसंगांनाही आत्मविश्वासाने सामोरे जाल. संयम, शिस्त आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा आठवडा अनेक आनंददायी अनुभव देणारा ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मनाला आनंद देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीवर समाधानी राहतील आणि तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील. बढती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात काम करण्याची संधी मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर आणि नवीन करार लाभदायक ठरतील. व्यवसाय विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवा आणि आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता राखा. स्पर्धकांपेक्षा तुमचे नियोजन अधिक प्रभावी ठरेल. कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र काळजीपूर्वक वाचूनच स्वाक्षरी करा. सातत्यपूर्ण मेहनत, धैर्य आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर या आठवड्यात मोठी प्रगती साध्य होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतीचा राहील. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च वाढवू नका. बचत आणि भविष्यातील आर्थिक नियोजन यावर विशेष भर द्या. मालमत्ता, वाहन किंवा व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते, परंतु सर्व बाजूंचा विचार करूनच निर्णय घ्या. कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च होतील, पण त्यातून समाधान मिळेल. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहारात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास भविष्यात अधिक स्थैर्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि आपुलकी वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मतभेद शांतपणे मिटतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल. मुलांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणित होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे जुने संबंध अधिक घट्ट होतील. घरातील जबाबदाऱ्या समजूतदारपणे पार पाडल्यास सर्वांचा विश्वास जिंकाल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदाराशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ होईल. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल आणि दोघांमध्ये समजूतदारपणा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहासंबंधी शुभ संकेत मिळू शकतात. छोट्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केल्यास नात्यातील गोडवा वाढेल. एकत्र प्रवास किंवा एखादा छोटा आनंददायी कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. राग, संशय आणि हट्टीपणा टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात विशेष प्रगती करणारा आहे. कठीण विषय समजण्याची क्षमता वाढेल आणि एकाग्रता अधिक चांगली राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. मित्रांसोबत केलेल्या चर्चेमुळे नवीन कल्पना आणि माहिती मिळेल. मोबाईल किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा.
सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट दिल्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा. आवश्यक कागदपत्रे आणि प्रवासाचे नियोजन आधीच पूर्ण करा. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्याने तणाव कमी होईल आणि नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या. नियोजनपूर्वक केलेला प्रवास सर्वार्थाने यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्म तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. नियमित ध्यान, जप, प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. भगवान शिव आणि श्री हनुमान यांच्या उपासनेमुळे मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. नकारात्मक विचार आणि निरर्थक वादांपासून दूर राहा. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर करतील. रोज काही वेळ आत्मपरीक्षणासाठी द्या. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. ईश्वरावरील विश्वास तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देईल. उपाय. दर मंगळवारी आणि सोमवारी भगवान शिव व श्री हनुमान यांची मनोभावे पूजा करा. ओम नमः शिवाय आणि ओम हनुमते नमः या मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. गरजूंना मसूर डाळ, गूळ किंवा लाल फळांचे दान करणे शुभ राहील. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि वाणीमध्ये संयम राखा. नियमित सूर्यनमस्कार किंवा ध्यान केल्यास मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढेल. या उपायांमुळे ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, धैर्य आणि प्रगतीचा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, तसेच भविष्यासाठी मजबूत आर्थिक नियोजन करता येईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करता येईल, तर प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. अध्यात्मामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक राहील. या आठवड्यात संयम, शिस्त, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य कराल. हा आठवडा भविष्यातील यशासाठी भक्कम पायाभरणी करणारा आणि जीवनात नव्या आशा निर्माण करणारा ठरेल. धन्यवाद.